स्वतःवरती प्रेम असणं केव्हाही चांगलंच. स्वतःवरती प्रेम जरूर करा, पण ते करत असताना दुसऱ्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणं किंवा दुसऱ्याला कमीपणा आणून दुसऱ्याला दोष देऊन मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवणं म्हणजेच अहंकार होय. अहंकाराच्या जमिनीमध्ये येणारं पीक हे कधीच चांगल्या भरपूर फळ देऊ शकत नसतं आणि ते केव्हाही दूषितच असतं. आता या अहंकाराला बरीच नावं आहेत. कोणी याला गर्व म्हणतं, कोणी म्हणतं आत्मसन्मान. आता हे जरी ठीक असेल तरीसुद्धा जेव्हा आपण समोरच्याचा अपमान करून त्याची प्रतिमा कमी करून जर आपण आपली उंचावण्याचा प्रयत्न करत असू तर ते योग्य नाही आहे. तर आपल्याला अहंकार आहे हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. आपल्यामध्ये अहंकार आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, काही असे पॉईंट्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्यातसुद्धा अहंकार आहे बरं का. आणि मग एकदा आपल्याला कळालं की आपल्यामध्ये अहंकार आहे तर तो कमी करण्याचे काय उपाय आहेत ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आपल्यामध्ये अहंकार आहे हे कसं ओळखायचं? तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की दुसऱ्याचं यश पाहून तुमच्या मनामध्ये असं जळजळ होते का? कसं तरी वाटणं, संताप येणं, अस्वस्थ होणं. दुसऱ्याचं कोणाचं काही चांगलं झालेलं फेसबुकवरती जेव्हा आपण बघतो की अरे याला हे बक्षीस मिळालं, त्याला ते मिळालं, आणि ते पाहत असताना आपल्याला त्यांच्याबद्दल असूया वाटणं म्हणजेच अहंकार. दुसरा पॉईंट आहे जेव्हा आपण दुसऱ्याचं दुःख पाहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो का? बरं झालं, याला असंच पाहिजे होतं असं मनात वाटून जर समोरच्याच्याबद्दल म्हणजे मनामध्ये कीव येणं किंवा दया वाटणं किंवा त्याच्याबद्दल सहानुभूती आपुलकी न वाटता जर आपल्याला असंच पाहिजे, त्याला बरं झालं, ते व्हायचंच होतं, हे अशा पद्धतीचे विचार जर आपल्या मनात येत असतील तर नक्कीच समजा की तुमच्यामध्ये अहंकार आहे. तिसरा मुद्दा आहे की तुलना किंवा कंपेअर करणं. आता सतत आपण कोणाशी तरी जर कंपेअर करत असू की अरे त्याच्याकडे हे, माझ्याकडे हे, उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी, अशा प्रकारच्या जर भावना तुमच्या मनामध्ये येत असतील किंवा शेजारचा मुलगा शेजाऱ्यांचा मुलगा कसा चांगला आहे, दुसऱ्याची बायको सुंदर मिळते, अशाच पद्धतीचं हे सुद्धा वागणं आहे. तर जर तुम्हाला दुसऱ्याचं यश पाहून दुसऱ्याचं काही चांगलं पाहून जर तुम्ही स्वतःला सतत कंपेअर करत असाल आणि त्याला काय त्याची लायकी नसताना त्याला हे मिळालं, अशा पद्धतीचा विचार करणं म्हणजेच अहंकार. चौथा मुद्दा आहे आपल्यापेक्षा जे काही कमी आहेत, जर कोणी काही म्हणजे पैशाने किंवा ह्याच्याने कमी आहेत, अधिकाराने पदाने कमी आहेत, तर अशा लोकांसमोर खूप रुबाब गाजवण्याची काही लोकांना सवय असते. म्हणजे उगीचच एक तुम्हाला गोष्ट आठवते का, लहानपणी आपण शिकलेली, बालिश बहू बायकात बडबडला. तर म्हणजे एक योद्धा आहे जो सगळ्या बायकांमध्ये मात्र स्वतःच्या खुशालकीचे असे किस्से रंगून रंगून सांगत असतो. ॲक्च्युली तो मैदानामध्ये शून्य असतो, अत्यंत निर्बुद्ध आणि कमकुवत असतो, पण बायकांमध्ये मात्र तो खुशालकी करतो म्हणजेच अहंकार. काही लोकांना सवय असते की कुठेही गेल्यानंतर समोरच्याचा, आता कोणाला भेटायला गेलोत आपण तर त्यांच्याबद्दल चौकशी न करता स्वतःचीच खुशालकी सांगत बसतात. म्हणजे मला कसं झालं, मी कसा ग्रेट आहे, माझं कसं चांगलं आहे, मी ह्याच बाबतीमध्ये बोलत असतात. समोरच्याबद्दलची आस्थेने चौकशी करणं, त्यांना काय होतं आहे, काय प्रॉब्लेम आहे का, याबद्दल चौकशी न करता स्वतःबद्दलच बोलत राहणं म्हणजे सुद्धा अहंकारच बरं का. एखादी अवघड स्पर्धा परीक्षा असते आणि तेव्हा आपण त्याची तयारी केली पण आपण अपुरे पडलो, यश नाही मिळालं, तर काही लोक काय करतात माहिती आहे, ते स्पर्धेबद्दलच अद्वत्व बोलायला सुरू करतात. फालतू स्पर्धा होती, आयोजक चांगले नव्हते किंवा स्पर्धकच बेकार होते, त्यांनी कॉपी केली म्हणून त्यांचा नंबर आला, नाहीतर काय खरं होतं. म्हणजे सतत आपल्या अपयशाचं खापर हे दुसऱ्यावरती फोडायचं. तर अशा पद्धतीने विचार करणे असणारे लोक हे सुद्धा अहंकारीच असतात. हा सुद्धा एक अहंकारच आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे लक्षातसुद्धा घेत नाही, पण या जर आपल्या स्वभावामध्ये आपल्या बोलण्यामधून येत असतील तर त्यावरती आपण मात करायला शिकलं पाहिजे. इगो
हे एक 3 लेटरचा असा शब्द आहे जो 12 लेटरचा जो शब्द असतो रिलेशनशिप त्याचं अस्तित्व पूर्ण संपवून टाकतो, त्याला धोक्यात आणतो. आपल्या नातेसंबंधामध्ये जेव्हा इगो किंवा अहंकाराचा प्रवेश होतो तेव्हा नात्यामधलं प्रेम, विश्वास, गोडवा सर्व काही संपून जातं आणि दोघांमध्ये फक्त दुरावा यायला सुरुवात होते. त्यामुळे या इगोला, या अहंकाराला आपण आटोक्यात ठेवलं पाहिजे, शक्यतो नाहीसच केलं पाहिजे. आता ते आपल्या संसारी स्त्री पुरुषांना शक्य नाही आहे, ते आपण काही साधू संत नाही लागून गेलोत की अहंकार मीपणा असलाच नाही पाहिजे. पण जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तेव्हा आपण त्याला कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तर आता हा अहंकार कमी करण्यासाठी काय करता येईल सांगते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांचं असं म्हणणं आहे की अहंकार हा तुमचा शत्रू आहे आणि जेवढा अहंकार जास्त असतो तेवढं तुमचं ज्ञान हे कमी आहे असं समजा. म्हणजे अजूनही आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं नाही हे समजायला आपल्याला हरकत नाही. आपल्याकडे म्हण आहे, तुम्हाला आठवतही असेल, उथळ पाण्याला खळखळाट फार. जेव्हा नदी खोल असते, जेव्हा पाणी खूप खोल असतं तेव्हा त्याचा खळखळाट होत नसतो, तर जेव्हा उथळ असतं म्हणजे ज्ञान किंवा आपला स्वभाव जेव्हा उथळ असतो तेव्हाच तो जास्ती उथळपणे दर्शवला जातो. तर या गोष्टीचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि आपला अहंकार दूर करण्यासाठी काय करता येईल, तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की तुमची एखादी चूक झाली तर ती सर्वांसमोर मान्य करून टाकावी. पटकन मान्य करावं, मोकळ्या मनाने, होय झाली माझी चूक बुवा, इतक्या मोकळेपणाने साधेपणाने म्हटलं तर त्याचं काहीही तुम्हाला त्याच्यामुळे कमीपणा येत नसतो आणि त्याचं काही म्हणजे तो विषय पण फारसा वाढवला जात नाही. एखादी चूक आपण पटकन कबूल करण्यामध्ये काहीच कमीपणा नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आपलं ज्ञान वाढवणं, आपला अभ्यास, जेवढं आपण नॉलेज आपलं जितकं जास्ती हो, म्हणजे आपण पाहिलं आहे की एखादं फळांनी लगडलेलं झाड हे भरपूर जेव्हा फळांनी लगडतं तेव्हा त्याच्या फांद्यासुद्धा वाकलेल्या असतात, म्हणजेच ते नम्र होतं. आणि जेव्हा ते एखादं झाड असं उफाणलेलं असतं तेव्हा ते रिकामं असतं, म्हणजेच निसर्गसुद्धा आपल्याला काही गोष्टींमधून दर्शवत असतो. त्यातून आपण बोध घेतला पाहिजे की फळांनी वाकलेलं झाड हे झुकलेलं असतं. त्याच पद्धतीने आपल्या ज्ञानाने, आपल्या कर्तृत्वाने जी व्यक्ती, जो माणूस म्हणजे भरपूर असतो, ज्याच्याकडे भरपूर ज्ञान असतं, तो नम्र असतो, तो अहंकारी असून चालत नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता आपण एकदा खूप यशस्वी झालो की आपल्या यशाचं म्हणजे आपण इतकं यश कमवलं आहे त्याचा अहंकार न बाळगता आपल्याकडे भरपूर पैसा आला, आपण भरपूर प्रसिद्ध झालो तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो हे आपण आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा बजावायचं आहे. त्या मनाला आपल्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे, त्याला अहंकाराकडे झुकू द्यायचं नाही आहे आपल्याला. तर आपण असा विचार करायचा आहे की होय, आज माझ्याकडे जेवढा जास्त पैसा आहे, जेवढी जास्त मला प्रसिद्धी मिळाली आहे, तर त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत मी माझ्या मदतीचा हात देऊ शकतो. अशा पद्धतीची विचारधारा आपण अनुसरायची. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं तर तेव्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्यावरती खापर फोडायचं नाही आहे, तर त्या अपयशामागची कारणं काय आहेत ते आपलं आपण तपासून घ्यायचं आहे की काय प्रॉब्लेम होता, कशामुळे मला यश मिळालं नाही. म्हणजे आपण जेव्हा इतरांवरती फोडतो ना तेव्हा आपण आपल्याला सेफ करायचा प्रयत्न करत असतो, माझी काही चूक नाही आहे, जे झालं ते त्यांचं झालं. तर असं नाही वागायचं. तर जे काय आपल्याला अपयश आलं त्यामध्ये मागे माझं काय चुकलं, मी अजून काय करायला पाहिजे होतं, माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे, ह्या गोष्टींवरती आपला फोकस असला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की आपण आपले फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा, अनुयायी शिष्यगण वाढवण्यापेक्षा मित्रमंडळी वाढवली पाहिजे. कारण आपले फॉलोअर्स किंवा आपले जे अनुयायी, जे लोक आपल्यापेक्षा कमी असतात, त्यांना काय आपली वाहवा करण्यामध्येच त्यांचं साधून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे ते खरं बोलत असतीलच असं नसतं. पण जे आपले खरे मित्र आहेत ते मात्र आपल्याला तोंडावरती आपलं खरं खोटं सांगायला मागे पुढे पाहत नाहीत. त्याच्यामुळे असे प्रामाणिक सच्चे मित्र आपण गोळा केले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अशा लोकांचं जर व्यवस्थित म्हणजे भरणा असेल तर आपण आपला इगो किंवा आपला अहंकार हा आपण ताब्यात ठेवू शकतो. आपल्या घरातील मंडळीसुद्धा, म्हणजे एखाद्याचं असं खूप काही बडेजावप्रमाणे सांगू लागलं तर आपली मुलं किंवा आपले पती किंवा आपले आईवडील आपल्याला टोकतात, हे चुकतंय तुझं, तू
असं वागायला नाही पाहिजेस असं सांगणारं सुद्धा आपल्याला कोणीतरी असलं पाहिजे, नाहीतर आपला अहंकार हा जास्तीत जास्त वाढू लागतो. तर हे जे काय आज मी तुम्हाला पॉईंट्स सांगितले त्याचा तुम्ही नक्की विचार करा आणि आपला अहंकार हा आपल्याला कसा कमी करता येईल याचा विचार करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला मंजुळ वाणी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.